राजकीय वर्तुळातून आहे यंदाचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी आणि ठाकरे कुटुंबियांसाठी खास असण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न यंदाच्या दसरा मेळाव्याला म्हणजे 2 ऑक्टोबरला प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कात होणाऱ्या दसरा मेळाव्याला एकत्र येण्याची चर्चा आहे आणि तसं झाल्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होईल। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांसोबत दसरा मेळाव्याला विचारांची आदान-प्रदान करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। त्यामुळे आता फक्त परवाच्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दसऱ्याच्या मेळाव्यातनं नेमकी काय घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे। सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं ना त्यांनी, काहीच हरकत नाही। इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळाव्याला? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे। आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना, मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहे। चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे। पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू।